इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा लागू, घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचेही आदेश. महाराष्ट्रासह बंगळुरू आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा, एलपीजीच्या कमतरतेमुळे 1-2 दिवसात हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता, हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि खाद्य संस्कृतीवर मोठी टांगती तलवार. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार, क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. इराणसोबतचं युद्ध लवकरच संपेल, पण या आठवड्यात नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट. युद्ध कधी संपणार हे आम्ही ठरवू, इराण अमेरिकेसोबत 10 वर्ष युद्ध लढू शकतो, आयआरजीसी सल्लागार इब्राहिम जब्बारी यांचा अमेरिकेला थेट इशारा. इराणशी चर्चेसाठी अमेरिका तयार, फॉक्स न्यूजच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांचं वक्तव्य. युद्धाच्या 11व्या दिवशी ट्रम्प यांच्याकडून चर्चेची तयारी. वाटाघाटी सुरू असताना हल्ले करणाऱ्या अमेरिकेशी चर्चेचा कटू अनुभव, अमेरिकेशी चर्चा करणं आता आमच्या अजेंड्यावर नाही, इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी चर्चेच्या शक्यता फेटाळल्या. इराणचे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनी यांना तुर्कीची मान्यता, अमेरिका इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांवरून तुर्कीकडून नाराजी व्यक्त. सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या आणि लवकर जा ही योजना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा, महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार. नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयावर 23 मार्चला काँग्रेस आणि वंचितचा संयुक्त मोर्चा, देशाचं सार्वभौमत्व, स्वायत्तता आणि स्वातंत्र्याशी भाजप आरएसएसची तडजोड, प्रकाश आंबेडकरांचा आरोप.